Shirbhate. Today's lecture we have discussed about the carpels and fruit, that is the your unit 3 am start. Before that we will discuss about your unit first and unit second. Okay, तुमचा unit first and unit second झालेला आहे, लास्ट लेक्चरला संपलेला आहे सगळं. तर बघा, युनिट फर्स्ट अँड सेकंडची मला एक MCQ बेस्ड टेस्ट घ्यायची आहे तुमची. त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहायचं आहे. ओके, प्रत्येक जो पॉईंट आहे सिलेबसमध्ये त्याचं पॉईंट नेटच्या ह्याच्यावर टाकायचा. नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्स तुम्हाला मिळतील, त्याची तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे प्रत्येक पॉईंटची. तुम्ही सपोज इन्फ्लोरेसन्स टाकलं तर इन्फ्लोरेसन्सवरती नंबर ऑफ प्लांट इन्फ्लोरेसन्स MCQज ऑन प्लांट इन्फ्लोरेसन्स, तर नंबर ऑफ MCQज येतात ऑनलाईन याच्यामध्ये टाकलं तुम्ही गुगलवरती तर. ठीक आहे, तर त्याची काय करायची, तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. याच्याच बेसिसवर आपण काय घेऊ, एक तुमची टेस्ट घेऊ गुगल फॉर्म थ्रू. कारण यानंतर एक्झाम मला वाटते काही दिवस तर तुमच्या गुगल फॉर्मनीच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीसाठी प्रिपेअर राहावंच लागणार आहे. ओके, तर बघा, आता तुम्हाला या तुमचा युनिट फर्स्टमध्ये तुम्ही काय स्टडी केलं होतं, नंबर ऑफ स्ट्रक्चर्स हे केले होते वेगवेगळे का. त्यानंतर फ्लोरल स्ट्रक्चर्स, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियमपर्यंत आपलं झालं होतं. आणि आता राहिलेलं आहे इसेन्शियल ऑर्गन, दॅट इज द गायनोशियम. त्यालाच काय म्हणतात, कार्पेल्स म्हणतात. आणि फ्रूटची स्टडी आपल्याला तुम्हाला करायची आहे युनिट थर्डमध्ये. ओके, आणि एक लास्ट युनिट जो आहे तुमचा आहे स्किल बेस्ड युनिट. ठीक आहे, हे युनिट संपल्यावरती काही प्रॅक्टिकल्सचंही आम्ही तुम्हाला काय देऊ, डेमॉन्स्ट्रेशन देऊ ऑनलाईनच. प्रॅक्टिकल्स तर तुम्हाला तसे परफॉर्म करता येणार नाही, पण ऑनलाईनच डेमो देऊ. तुम्ही रेकॉर्ड्स आय थिंक मध्ये विकत घेतलेले असाल, ते आता आपण ते लिहायला देऊ प्रॅक्टिकल्स. ओके, नाव आय एम स्टार्ट द गायनोशियम, दॅट इज द कार्पेल. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, गायनोशियम. युनिट थर्डमध्ये काय काय पॉईंट्स स्टडी करायचे तुम्हाला, एक गायनोशियम आहे, फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्राम अँड फ्रूट्स. एक काही व्हिडिओज हुमने सरांचा मी यूट्यूब लिंक्स शेअर केलेले आहे तुमच्यासोबत. आय थिंक ते पाहिले तर तुम्हाला छान डिटेल्स मिळतील. खूप छान शिकवलेलं आहे सरांनी. ओके, तर त्या व्हिडिओज पण तुम्हाला जर पॉसिबल झालं तर ते पहा तुम्ही. विथ काही व्हिडिओजमध्ये त्यांनी MCQज पण घेतलेले आहेत. ठीक आहे, तर त्यांच्या व्हिडिओज तुम्ही हे करा. आणि सोबतीला मी ज्या व्हिडिओज घेतलेल्या आहे एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आणि हे केलेलं आहे, मी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे, तर ते पण तुम्ही सोबत हे करू शकता. ठीक आहे, नाउ आय एम स्टार्ट द गायनोशियम. Gynosium or a pistil is the fourth or innermost essential wall consisting of one or more female paired to organ called carpels. हा काय आहे, fourth wall and one of the essential wall of the flower, and it consists of one or more female paired to organs, that is called the carpel. Okay, each carpel consists of 3 parts. प्रत्येक कार्पेलला काय असतात, 3 parts असतात. बेसल सोलन चेंबर कॉल्ड ओव्हरी कंटेनिंग ओव्ह्युल्स. बेसल पार्ट का असतो, सोलन पार्ट असतो, त्याला काय म्हणतात, ओव्हरी म्हणतात. कंटेनिंग द ओव्ह्युल्स, ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात, ओव्ह्युल्स असतात. ओके, बघा खाली काय आहे, बेसला त्याच्या ओव्ह्युल आहे. ओके, हा काय आहे, ओव्हरी आहे, ही स्टाईल आहे. आणि वरती काय याचा स्टिग्मा. स्टिग्मा काय करतो, इट रिसिव्स पॉलन ग्रेन्स. मेल जे गमेट आहेत ते काय करतं, रिसिव्ह करण्याचं काम स्टिग्मा करतो. त्यानंतर स्टाईल जी आहे, इथे काय होतं, ते ट्रान्सफर होतात. ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे आणि खाली बेसला ओव्हरी आहे. ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात, ओव्ह्युल्स असतात. ओके, इकडे फ्लावरमध्ये पण दिलेलं आहे, ओव्हरी, स्टाईल आणि वरती स्टिग्मा. ठीक आहे, त्यानंतर बघा सिंगल इथे ओव्हरी दिलेली आहे. ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा डिफरंट टाईप्सच्या आहे. इकडे फ्लोरल डायग्राम आहे त्याची. टीएस घेतलेल्या ओव्हरीचा. ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात, ओव्ह्युल तुम्हाला एक लाईट ग्रीन कलरमध्ये दिसत आहे. ओके, इकडे काय आहे, सीड्स आहेत.
तुम्ही डोळ्यासमोर फक्त ओहरी पाहिजे असेल तर भेंडी आणा. भेंडीला कापल्यानंतर तुम्हाला बघा एक सेंट्रलला ॲक्सिस दिसतो आणि ॲक्सिसला काय असतात, छोट्या छोट्या सीड्स अटॅच असतात. दॅट सीड इज नथिंग बट द ओव्ह्युल्स आहेत त्याच्या आतमधल्या. ओके. आणि त्या सेंट्रल पोर्शनला काय असतात, अटॅच असतात. भेंडी जी लेडीज फिंगर आहे ती चिरल्यावरती जसं स्ट्रक्चर आतमध्ये दिसतं ते म्हणत आहे दॅट इज द ओव्हरी. ठीक आहे. ओव्हरीचा सेक्शन कुठलाही प्लांटचा घेतल्यावरती मोस्ट ऑफ दी फक्त प्लासेंटेशन वेगवेगळ्या टाईपचे असतात, पण तसंच दिसतं. ओव्ह्युल्स दिसतात, त्याच्यामध्ये ॲक्सेस दिसतात. ओके. बायफर्गेशन दिसतं. ठीक आहे. द मिडल स्लेंडर स्टॉक लाईक पार्ट कॉल्ड स्टाईल अँड अपायकल नॉब लाईक पोर्शन कॉल्ड स्टिग्मा. कार्पेलला, सिंगल कार्पेलला किती पार्ट्स असतात, 3 पार्ट्समध्ये डिवाइड असते, ओव्हल, स्टाईल अँड स्टिग्मा. ठीक आहे. त्यानंतर टाईप्स ऑफ गायनोशियम. गायनोशियमचे आपल्याला काय बघायचे आता, टाईप्स बघायचे आहेत. तर सिम्पल और मोनोकार्पेलरी व्हेन द पिस्टिल इज मेड ऑफ 1 कार्पेल. पिस्टिल जर एका कार्पेलनी बनलेली असेल दॅट गायनोशियम इज नोन एज द सिम्पल और मोनोकार्पेलरी गायनोशियम. मोनो मीन्स 1. ओके. त्यानंतर एक्झाम्पल मोनोकार्पेलरीचं गुलमोहर अँड पीबिन. सेकंड कंपाऊंड और पॉलीकार्पेलरी गायनोशियम व्हेन द पिस्टिल आर मेड ऑफ 2 or more कार्पेल्स. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर कार्पेल्सच्या ओहरी हे बनलेले असेल दॅट ओहरी इज नोन एज द पॉलीकार्पेलरी गायनोशियम और कंपाऊंड गायनोशियम. व्हेन द पिस्टिल आर मेड अप ऑफ 2 or more कार्पेल्स. इन कंपाऊंड पिस्टिल द कार्पेल्स मे बी फ्री असू शकतात. दॅट इज द अपोकार्पस कंडिशन विथ ॲज मेनी ओव्हरीज ॲज अ नंबर ऑफ कार्पेल्स ॲज इन लोटस. लोटस कमळ जे आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या ओव्हरीज असतात आणि खूप सारे कार्पेल्स असतात. और कार्पेल्स मे बी युनायटेड टुगेदर इंटू 1 ओव्हरी. एक्झाम्पल हिबिस्कस, धतुरा. सिनकार्पस ओव्हरी पण असतात, नंबर ऑफ कार्पेल्स जॉईन असतात आणि फॉर्म अ सिंगल ओव्हरी. अशी कंडिशन कशामध्ये असते, हिबिस्कस अँड धतुरामध्ये. 5 स्टिग्मा दिसत आहे तुम्हाला. जर जास्वंदाचं फूल तुम्ही पाहिलं ऑब्झर्व करून तर 5 स्टिग्मास दिसतात. 5 ओव्हरी जे आहे, 5 ओव्हरीज कंबाईंड होतात, बंच फॉर्म होतो आणि ट्यूब फॉर्म करते. दॅट ओव्हरी इज नोन एज द अँड कंबाईंड इंटू दॅट ओव्हरी इज नोन एज द सिनकार्पस ओव्हरी. ओके. त्यानंतर कोहेजन बघायचं आपल्याला. कोहेजन ऑफ गायनोशियम. गायनोशियम कसे आहेत, अपोकार्पस गायनोशियम असतं आणि सिनकार्पस गायनोशियम. एका रिसेप्टिव्हवरती नंबर ऑफ कार्पेल्स असल्या, 3 कार्पेल्स बघा आहे तिथे, दॅट कंडिशन इज नोन एज द अपोकार्पस कंडिशन. आणि ओव्हरी जी दिसत आहे ओव्हलमध्ये आणि त्याच्या आतमध्ये ओव्ह्युल्स आहेत. ओके. ब्लॅक कलरमध्ये. देन सिनकार्पस ओव्हरीमध्ये काय आहे, एकच हे फॉर्म केलेलं राहतं. पूर्ण ज्या टाईल्स ओव्हरी असतात खाली बेसला त्या कंबाईन झालेल्या असतात आणि वरच्या टाईल्स आणि स्टिग्मास जे आहेत ते सेपरेट असतात. ओके. दॅट कंडिशन इज नोन एज द सिनकार्पस कंडिशन. इथे पण जी भेंडीमध्ये आहे ना प्लासेंटेशन ते दिसत आहे इथे, एक्झाईल प्लासेंटेशन सेकंड जे हे आहेत त्याच्यामध्ये. ओके. तर कोहेजन कुठल्या टाईपचे, अपोकार्पस आहे, सिनकार्पस. त्यानंतर कंपार्टमेंट ऑफ ओव्हरी. कंपार्टमेंट बघायचे आहेत ओव्हरीचे. युनिलॉक्युलर आहे, ओनली 1 कार्पेल. एक्झाम्पल पी म्हणजे वाटाणा. ओके. त्याच्यामध्ये काय असतं, ओनली 1 कार्पेल्स. मोस्ट ऑफ दी शेंगा जे असतात त्याच्यामध्ये काय असतात, युनिलॉक्युलर टाईप ऑफ ओव्हरी असते. देन बायलॉक्युलर कंटेनिंग 2 कार्पेल्स. एक्झाम्पल ब्रिंजल. वांग्यामध्ये काय आहे, बायलॉक्युलर ओव्हरी आहे. ट्रायलॉक्युलर कंटेनिंग द 3 कार्पेल्स. एक्झाम्पल लिली. पेट्रा 4 कार्पेल्स. एक्झाम्पल ऑसिमम, तुळस. ठीक आहे. पेंटालॉक्युलर 5 कार्पेल्स. एक्झाम्पल हिबिस्कस, जास्वंद. मल्टीलॉक्युलर मेनी कार्पेल्स. एक्झाम्पल सायट्रस. सायट्रसमध्ये बघा खूप साऱ्या बिया दिसतात तुम्हाला आणि खूप सारे कंपार्टमेंट्स असतात सायट्रस फ्रूटमध्ये. तर दॅट ओव्हरी इज अ मल्टीलॉक्युलर ओव्हरी. ओके. कंटेनिंग मेनी कार्पेल्स. नाउ द पोझिशन ऑफ फ्लोरल ऑर्गन्स ऑन थॅलॅमस. थॅलॅमसवरती काय बघायचं आपल्याला, फ्लोरल ऑर्गन्सची पोझिशन बघायची आहे. ओके.
तर बघा याच्यामध्ये मॉडिफाईड लीफ इन हुज एक्साइल और फ्लावर अरायझेस इज नोन ॲज द ब्रॅक्ट. काय असतं मॉडिफाईड जे एक सिंगल फ्लावर असतं त्याच्या बेसला एक आउटग्रोथ असते, दॅट आउटग्रोथ इज नोन ॲज द ब्रॅक्ट अँड फ्लावर इज ब्रॅक्ट इज नोन ॲज द ब्रॅक्टिएट अँड विदाउट ब्रॅक्ट ती आउटग्रोथ नसेल तर काय म्हणतात ई ब्रॅक्टिएट फ्लावर. फर्स्ट आहे इपिगायनी. फ्लावर्स विथ इन्फेरियर होरी और दोज हॅव्हिंग द फ्लोरल पार्ट सिच्युएटेड अबाव द होरी. एक्झाम्पल हॅमेलिया अँड कोरिएंड्रम. हॅमेलिया अँड कोरिएंड्रममध्ये काय आहे इपिगायनस टाईप आहे. एक्झाम्पल हॅमेलिया कोरिएंड्रम सा. तर इपिगायनस टाईप ऑफ होरी बघा आपण शिकलो होतो सुपेरियर, इन्फेरियर अँड सेमी इन्फेरियर. तर बघा इपिगायनसमध्ये काय आहे ओव्हरी प्रेझेंट ॲट द बेस अँड ऑल अदर पार्ट्स प्रोड्यूस टुवर्ड्स द अपेक्स. मी हे तुम्हाला आय थिंक शिकवलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. ओके. सेकंड कंडिशन दॅट इज द पेरिगायनस कंडिशन आणि थर्ड दॅट इज द हायपोगायनस कंडिशन. तर या काय आहे वेगवेगळ्या टाईपच्या ओव्हरी आहेत. मी ऑलरेडी ते शिकवून झालेलं आहे. एपिगायनसमध्ये ओव्हरी खाली असते आणि अदर ऑर्गन्स वरून निघतात. पेरिगायनसमध्ये मध्ये असते ओव्हरी आणि काही ऑर्गन्स वरून काही खालून निघतात. फ्लोरल पार्ट्स यूज टू फॉर्म अ फ्लोरल ट्यूब. देन हायपोगायनस कंडिशन ओव्हरी सुपेरियर असते एकदम वरती आणि बाकी सगळे त्याच्या खालून काय निघतात फ्लोरल ऑर्गन्स. ओके. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गॅनोशियम, रिसेप्टिव्ह. ठीक आहे. दिस ऑल आर द पोझिशन ऑफ फ्लोरल ऑर्गन ऑन द थॅलॅमस. इथे दिलेलेच आहे ते. ठीक आहे. त्यानंतर प्लासेंटेशन बघायचं आपल्याला ओव्हरीमध्ये कुठले कुठले प्लासेंटेशन असतात. आताच प्लासेंटेशन काय आहे मी सांगितलं होतं. प्लासेंटी इज द टिश्यू इन द इनर वॉल ऑफ द ओव्हरी बिअरिंग वन ऑर मोर ओव्ह्यूल्स. The distribution and the arrangement of the placenty ovules within the ovary is called as the placentation. The distribution of placenty ovules within the ovary. ओव्हरी मध्ये कसे अरेंजमेंट आहे त्यांची. ओके. कशा डिस्ट्रीब्यूट झालेल्या ओव्हरी ते म्हणजेच काय प्लासेंटेशन. प्लासेंटेशन हे डिफरंट टाईप्सचे आहेत. फर्स्ट दॅट इज द मार्जिनल प्लासेंटेशन. इन मार्जिनल प्लासेंटेशन द ओव्हरी इज युनिलॉक्युलर in one chamber and the placenta develops along the junction of the two margins of the carpels. In this case ovary is monocarpellary. Example P. gram गुलमोहर कॅसिया. मोनोकार्पेलरी ओव्हरी पाहिजे आपल्याला. तर इथे फर्स्ट जे दिसतंय ना तुम्हाला हे काय आहे मोनोकार्पेलरी ओव्हरी आहे. पी मध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ दी पाहायला मिळेल काय आहे मोनोकार्पेलरी ओव्हरी असते. देन आणि मार्जिनल प्लासेंटेशन असतं. ओके. मार्जिनला काय आहे ओव्ह्यूल्स अटॅच आहे. एक्झाईल प्लासेंटेशन ओव्हरी इज मल्टीलॉक्युलर. ओव्हरी काय आहे मल्टीलॉक्युलर अँड सिनकार्पस. द ओव्ह्यूल्स आर अरेंज ऑन प्लासेंटी डेव्हलप ऑन द सेंट्रल एक्झाईल कॉलम लाईक स्ट्रक्चर. एक्झाम्पल लेमन, हिबिस्कस, टोमॅटो, लेडीज फिंगर. हे काय आहे एक्झाईल प्लासेंटेशन. ओव्हरी काय आहे सेंट्रलला अटॅच आहे एक्झाईल पोझिशनला आहे. ओके. आणि मल्टीकार्पेलरी ओव्हरी आहे मल्टीलॉक्युलर ओव्हरी आहे. ठीक आहे. आणि सेंट्रल प्लासेंटेशन. इन द सेंट्रल प्लासेंटेशन द सेप्टा और प्लासेंटी walls in the young ovary soon break down and so that the ovary becomes one chambered of the placenta bearing ovules develop all around the central axis. आणि काय होतं सगळे जे हे आहेत वॉल्स आहेत त्या ब्रेकडाऊन होतात आणि ज्या सीट्स आहेत त्यातल्या ओव्ह्यूल्स आहेत त्या पूर्ण राऊंडली काय होतात त्या डेव्हलप होतात. दॅट प्लासेंटेशन इज नोन ॲज द सेंट्रल प्लासेंटेशन. ओव्हरी आहे, लोक्युल आहे, ओव्ह्यूल्स आहेत आणि प्लासेंटी आहे. प्लासेंटी कशाला म्हणतात ओव्ह्यूल्सची जी दांडी आहे त्याला प्लासेंटी म्हणतात आणि ॲक्सिस आहे सेंट्रल ॲक्सिसवरती काय इथे या ओव्हरी अटॅच आहे. ओव्ह्यूल्स, प्लासेंटी अँड सेंट्रल ॲक्सिस. ठीक आहे. त्यानंतर परायटल प्लासेंटेशन. इन द परायटल प्लासेंटेशन द ओव्हरी इज युनिलॉक्युलर सिनकार्पस and the placenta bears the ovule develop on the inner walls of the ovary. Example argemone and mustard. काय आहे याच्यात ओव्हरी युनिलॉक्युलर है, सिनकार्पस है आणि प्लासेंटा बिअरिंग ओव्ह्यूल्स डेव्हलप ऑन द इनर वॉल ऑफ द ओव्हरी. आणि काय होतं जी वॉल आहे ना
ओव्हरीची तिथे काय आहे, प्लॅसेंटी अटॅच आहेत. ओके. आणि सेकंड दॅट इज द बेसल प्लॅसेंटेशन. इन द बेसल प्लॅसेंटेशन the ovary is unilocular and the placenty develop directly on the thalamus and bear a single ovule at the base of the ovary. Basal placentation काय आहे, ovary is unilocular and placenty develop directly on the thallus. Placenty कुठे डेव्हलप झालेले आहे, thallus वरती, and bear a single ovules at the base of the ovary. आणि एक सिंगल ओव्ह्यूल असते बेसला अटॅच. ओके. एक्झाम्पल काय आहे, सनफ्लावर अँड मॅरीगोल्ड. सनफ्लावर सूर्यफूल आणि मॅरीगोल्ड झेंडू. ओके, तुम्हाला माहितीच आहे. वरती पॅरेटल प्लॅसेंटेशन कशामध्ये मिळते आपल्याला, मोहरीमध्ये. मस्टर्ड मीन्स मोहरी. दॅट इज द ब्रासिका कॅम्पस्टिस काय आहे, त्याचा बॉटॅनिकल नेम आहे. ओके. त्यानंतर सुपरफिशियल प्लॅसेंटेशन. इन द सुपरफिशियल प्लॅसेंटेशन दी ओव्हरी इज मल्टीलॅक्युलर. ओव्हरी कशी आहे, मल्टीलॅक्युलर. कार्पेल्स बिअरिंग न्यूमरस ओव्ह्यूल. खूप साऱ्या काय आहेत त्याच्यामध्ये, लॉक्युल्स आहेत. बट कार्पेल्स बिईंग अ न्यूमरस. कार्पेल्स कशा असतात, हे असतात, न्यूमरस असतात. ओव्हरी वॉल आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ ओव्ह्यूल्स काय आहेत, अरेंज आहेत, पूर्ण एनसर्कल केलेले आहेत ओव्ह्यूल्सनी. हे प्लॅसेंटेशन सुपरफिशियल जे पाहायला मिळतं आपल्याला, संत्रा, लिंबू, मोसंबी. ओके. या सगळ्या प्लांट्समध्ये काय असतात, तिथे लिहायचं विसरली असेल मी, तुम्ही टाकून द्या लेमन. ओके. किंवा सायट्रस फ्रूट. सायट्रस फ्रूट्समध्ये सायट्रस काय आहे, बॉटॅनिकल नेम आहेत सगळ्यांचं. सायट्रस सायनेन्सिस मीन्स मोसंबी. सायट्रस लेमॉन मीन्स लिंबू. ओके. तर सायट्रस ऑरेंटियम मीन्स मोसंबी. तर हे सगळे जे सायट्रस फ्रूट टाकले तर त्याच्यामध्ये सगळ्या फ्रूट्समध्ये काय आहे, सुपरफिशियल प्लॅसेंटेशन. ओके. त्यानंतर बघा इथेच आपलं काय संपलं, गायनोशियम संपलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघायचं आपल्याला, स्ट्रक्चर ऑफ फ्रूट बघायचं आहे. ओके. इथे मी काय करते, गायनोशियम स्टॉप करते. आणि काही क्वेरीज असेल तर मला विचारायचे आहे, त्याच्या पहिले आपली एक टेस्ट होऊन जाईल आहे.